नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत ओट्स आणि रव्याचे अप्पे. बनवायला अतिशय सोपे, चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अप्पे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग संध्याकाळी लाईट डिनर करायचा तर त्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. कसे बनवायचे पाहूयात. आपल्याला लागणार आहे 1 कप बारीक रवा, अर्धा कप ओट्स आणि पाव कप बेसन घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण ओट्स कढईमध्ये 5 ते 7 मिनिटासाठी भाजून घेणार आहोत. त्यामधलं मॉइश्चर फक्त गेलं पाहिजे आणि नंतर आपण हे ओट्स थोडेसे थंड झाले की मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. एका भांड्यामध्ये मी 1 कप रवा आणि पाव कप बेसन पीठ ॲड केले आणि त्यामध्येच मी आता बारीक केलेले ओट्ससुद्धा ॲड करणार आहे. सगळं छान मिक्स करायचं. मिक्स केलं ना त्यामुळे काय होतं, मग पुढे जेव्हा आपण बॅटर बनवतो त्यावेळेस गुठळ्या नाही होत बेसनाच्या. तर मिक्स केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 कप ताक घालणार आहे. तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही अर्धा कप दही आणि गरजेनुसार पाणी ॲड करू शकता. तर ताक घातल्यानंतर सगळं छान मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि बॅटर बनवून घ्यायचं आहे. ह्या बॅटरला मी 5 ते 10 मिनटासाठी रेस्ट देणार आहे. म्हणजे काय होईल, आपला रवा किंवा बाकीचं जे साहित्य आहे ते छान भिजेल आणि मग आपले अप्पे सॉफ्ट बनतील. तर हा रवा भिजतोय तोवर आपण काय काय भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते पाहूयात. आपल्याला लागणार आहे 1 छोटासा कांदा, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि 1 गाजर घेतलेला आहे मी. तर गाजर सोलून कट करून घेते, कांदासुद्धा कट करून घेतला, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं साहित्य मी आता चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे की नाही झटपट. तर सगळं छान बारीक केलं ना की नंतर आपण ते आपल्या बॅटरमध्ये ॲड करून घेणार आहोत. तर बॅटर जो आहे ना तो छान फुगला होता आणि त्याचबरोबर रवा सगळं पाणी आणि ताक शोषून घेतो, त्यामुळे घट्ट झाला होता. मी त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड केले. मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे आपल्याला, खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको. तर याच्यामध्ये ना आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तर नका घालू. 4 दाणे साखरेचे कशात ना कशात ॲड केले ना की छान वाटतं म्हणून मी ॲड करते. त्याचबरोबर जिरे घालायचे आहेत, पाव चमचा ते अर्धा चमचा. मिक्स करायचे आणि ज्यावेळेस आपल्याला अप्पे बनवायचे आहेत ना त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत. आणि इनो फ्रूट सॉल्टला थोडंसं ॲक्टिवेट करायचं म्हणून मी यावरती थोडंसं पाणी घालते आणि सगळं छान मिक्स करायचं आहे. आणि 1 चमचाभर तेलसुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून अप्पे छान सॉफ्ट बनतील. तर सगळं मिक्सचर किंवा बॅटर आपलं तयार आहे. आता आपण अप्पे बनवून घेऊया. त्यासाठी अप्पे पात्र जे असतं ना ते मी छान गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडं साजूक तूप घालून घेते. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. तर तवा छान तापलेला आहे, त्यावरती तूप सोडून घेते आणि थोडे तीळसुद्धा घालणार आहेत. तीळ जे आहेत ना ते इतके मस्त क्रिस्पी होतात ना खालनं, त्यामुळे अप्पे आणखी टेस्टी बनतात मंडळी. तर बॅटर घालून घेऊया आणि नंतर झाकण लावून हे 10 मिनटासाठी आपण हे अप्पे वाफवून घेणार आहोत. 10 मिनटानंतर अप्पेवर आणखी थोडं तूप सोडायचे आणि सगळे अप्पे फ्लिप करून घ्यायचे. आहे की नाही सोपी रेसिपी मंडळी. तर याच अप्पेच्या बॅटरपासून ना तुम्ही उत्तप्पेसुद्धा बनवू शकता. आणि मंडळी तुम्ही बघू शकता अप्पे किती छानपैकी फुगलेले पण आहेत आणि मस्त गोल्डन रंग आलेला आहे, त्यावर खरपूस असे भाजले गेलेले आहेत. फ्लिप करून मी आणखी 5 मिनटासाठी वाफ घेतली. अप्पे मस्तपैकी शिजलेले आहेत मंडळी. सर्व करण्याच्या अगोदर हे एखाद्या जाळीवर काढून घ्या. परत जर स्टीममुळे काय होतं, अप्पे सॉफ्ट होण्याची शक्यता असते. तर एखाद्या जाळीवर काढून घ्या आणि नंतर सर्व करा. या अप्पे बरोबर खाण्यासाठी ना मी शेंगदाण्याची झटपट अशी चटणीची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी अगोदर तुम्हाला एक अप्पे खोलून दाखवते. किती सॉफ्ट झालेलं आहे आणि किती सुंदर झालेलं आहे तुम्ही बघू शकता. तर हे बघा, आतमधल्या भाज्यासुद्धा इतक्या मस्त शिजल्यात ना मंडळी आणि किती सुरेख दिसते. तर नक्की बनवा. आणि चला आता चटणीची रेसिपी पाहूया. त्यासाठी काय करायचं आहे, भाजलेले शेंगदाणे घ्यायचे सोलून 1 वाटीभर. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना लसणाच्या 2 पाकळ्या घालायच्या आहेत. त्याची खूप सुरेख टेस्ट येते, ह्याच्यामध्ये जास्त घालू नका. आणि त्यानंतर थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घालायचे. पाव चमचा जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचा ते अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करा.
पाव चमचा लिंबाचा रससुद्धा आठवणीने घालायचा आहे याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्सरला बारीक ग्राइंड करून घ्यायचे. ग्राइंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा, परत एकदा ग्राइंड करा आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणखी थोडंसं पाणी ॲड करा. आपली चटणी तयार आहे. ही चटणी इतकी सुरेख बनते ना, म्हणजे माझ्याकडे तर अप्पे म्हटले की ही चटणी हवी असते आणि इतकी झटपट बनते, मुलं तर आवडीने खातात. तर आपली चटणीसुद्धा तयार आहे. तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते, ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते. त्यामुळे सगळ्या रेसिपीज या ट्राईड तर असतात पण टेस्टीसुद्धा असतात 100%. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू मंडळी. असंच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच. बाय.